मंडळी राम राम. हे ठिकाण आहे इकडं दारपुडीला जाणारा रोड आणि इकडं निडळ गावात जाणारा रोड असं हे ठिकाण आहे. आणि हे ठिकाण हनुमान विद्यालय रयत शिक्षण संस्थेचं जे विद्यालय आहे त्या विद्यालयाच्या पाशी आपण सध्या उभे आहोत. माझ्या पाठीमाग आपण हाकेच्या अंतरावर बघू शकतो सातारा लातूर हायवेचं हे जे ठिकाण आहे. ह्या सातारा लातूर हायवेचं काम ज्या कंपनीनं केलं त्या कंपनीचं या ठिकाणी ऑफिस आहे. हाकेच्या अंतरावर या ठिकाणी ऑफिस आहे. ही जी रस्ता आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या वेगानं वाहनधारक जात असतात आणि त्यामुळं अपघाताचा जो धोका आहे तो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उद्भवतोय. आणि त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी रात्री एक अपघात झाला. त्यामध्ये निलेश कांबळे नावाचा जो युवक आहे दर्जाई गावचा तो जागीच ठार झाला. त्याच्यामध्ये निलम बुंडवे निरळ गावचे आहेत आणि विशाल मदने जो काय कोळेवाडीचा युवक आहे ते दोघे गंभीर जखमी झाल्याची आपल्याला या ठिकाणाहून रात्री माहिती मिळाली. हा एकूण प्रकार बघता या ठिकाणी वाहनधारकांना वेगाचा अंदाज येत नाही आणि वेग मर्यादा असा कुठलाही फलक या ठिकाणी संबंधित कंपनी असेल किंवा प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेलं नाही. त्यामुळे या ठिकाणी वाहनांचं जे स्पीडनं जायचं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या भरधाव वेगाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. आणि त्यामुळंच या ठिकाणी वेगाचा अंदाज न आल्यानं किंवा हे चौकाचं ठिकाण असल्यामुळं अधूनमधून वाहनं ये जा करतायत. त्यामुळं या ठिकाणी हे मोठे अपघात उद्भवत आहेत. यावर प्रशासनानं उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि त्या त्यांनी कराव्यात अशी वाहनधारक असतील किंवा प्रवासी असतील यांची ती मागणी आहे. धन्यवाद.